नमस्कार, मी विद्या गोरे. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत भास्कर जाधव नाशिक येथील मोहाडी येथून यांनी जीवन आनंद यामध्ये आणि निराशा दूर झाली हे मनोगत व्यक्त केलेलं आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग हे ज्ञानेश्वर माऊलींचे संतवचन किंवा आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे ही कविता. कितीतरी वचने आनंदाविषयी लिहिली गेली आहेत. आनंद आहे पण तो दिसत नाही, तो शोधावा लागतो किंवा अनुभवावा लागतो. माझ्या सेवानिवृत्तीचा दिवस जसजसा जवळ येत गेला तसतशी माझ्या मनाची हुरहुर वाढत होती. कंपनीची दैनंदिन ड्युटी अंगवळणी पडली होती, पण सेवानिवृत्त होऊन घरी आल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न मनात सारखा येत होता. कंपनीची सेवा संपल्यामुळे मी मुक्त झालो होतो. एक दिवस फिरता फिरता नाशिक शहरातील गोदाकाठी घारपुरे घाटावरील आधार आश्रमात आलो. तेथील अगदी लहान तान्ह्या बाळापासून ते मोठ्या मुलींपर्यंत अनाथ मुले खेळत होती. ही मुले पाहून माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. आपल्याजवळ सर्व काही आहे तरी आपण निराश का होतो? या लहान मुलांना तर कुणीच नाही, तरीही ती आनंदाने खेळतात, हसतात, बागडतात. तो क्षण माझं आयुष्य बदलवणारा ठरला. मी सेवानिवृत्तीचा कुठलाही दिखाव्याचा कार्यक्रम न करता त्या आधार आश्रमाला देणगी दिली. त्यामुळे माझ्या मनाला अवर्णनीय आनंद झाला. तेव्हापासून मी दरवर्षी माझ्या वाढदिवशी न चुकता या अनाथ मुलांच्या आश्रमाला माझ्या परीने मदत करतो आहे. या निमित्ताने मला लांबी रुंदी नसलेला एक अवर्णनीय आनंद मिळत आहे. मला लेखनाचीही आवड होती, आजही आहे. महाराष्ट्र टाइम्सने त्यांच्या वाचकांसाठी लिहिण्याची संधी दिली. दैनंदिन अंकातील पुरवणीत विविध विषयांवरील लेखनाच्या माध्यमातून वाचक लेखन करतात. 2014 साली मटाच्या नाशिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेल्या माझी परफेक्ट सौ या पत्नी संदर्भातील लेखाने मला एक नवीन लेखन ऊर्जा मिळाली. तेव्हापासून माझ्या लिखाणाची मालिका सुरू आहे. रिकामे वाटू लागले होते, पण या लेखानंतर मला त्या दिशा मिळाली. माणसाला जीवन एकदाच मिळतं, त्या क्षणांचा आस्वाद घ्यायलाच हवा. वाहत्या प्रवाहाबरोबर आपणही प्रवाही राहिलं पाहिजे. मला जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळाली, नवीन प्रेमाची ओळख मिळाली, माणसं मिळाली. हीच माझ्या उर्वरित आयुष्याची खरी शिदोरी आहे. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी असे सुंदर गीत आहे. ईश्वर शोधत बसू नकोस, तो तुझ्यातच सामावलेला आहे असा संदेश ते देतं. तसंच जीवनातील आनंदाचा आहे. आनंद व त्याचे क्षण आपल्या जीवनात भरलेले असून ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत. निसर्गाचा आस्वाद घ्या, त्यात तुम्हाला निर्भेळ आनंद मिळेल. सेवानिवृत्तीनंतरचा काळ म्हणजे आयुष्याच्या खेळातील दुसरा डावच असतो. या दुसऱ्या डावातील आनंदाचे क्षण तुम्ही साजरे करू शकलात तर आयुष्याची लांबी वाढते आणि दर्जाही. जीवनामध्ये छंदांना आपलंसं करा, त्यांच्यामध्ये स्वतःला गुंतवून घ्या. तुमचा वेळ छान जाईल. दुसऱ्याची स्पर्धा न करता आपल्यापेक्षा विपरीत अवस्थेत जगणाऱ्या माणसाकडे पहा. त्याच्यापेक्षा आपण किती समाधानी आहोत याचा विचार केल्यास तुमचे जीवन आनंददायी आणि आरोग्यदायी देखील होईल. आलेल्या परिस्थितीला आनंदाने सामोरे गेल्यावर दुःखाची पायवाटही तुम्ही आनंदाने सहजपणे पार करू शकाल. थँक्यू.